लग्नाचं टायमिंग काढतो आपण 11:35 12:35 आणि लग्न लावतो 3-3 4-4 वाजेला. सुखाचा संसार होणार आहे का? प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं, सीतामय्या फुलार घेऊन उभी होती. प्रभू रामचंद्र सीतामय्यापेक्षा 4 बोटीला उंच होते. सीतामय्याचा फुलार टाकण्यासाठी हात पुरत नाही. प्रभू रामचंद्र विचार करत होते, मी जर मान खाली केली तर समाजाला चुकीचा संदेश जाईल. जगाचा मालक प्रभू रामचंद्र बायकोच्या पुढे वाकला, म्हणून तटस्थ मान खाली करत नाही. सीतामय्याचा हात पुरत नाही. बघणारे होते लखनजीच्या लक्षात आलं, माझ्या वहिनीचा हात पुरत नाही, माझा भाऊ बायकोच्या पुढे वाकणार नाही. लखनजीनं हुशारी केली, प्रभू रामचंद्रांचे पाय धरले. लखनजीनं जसे पाय धरले तसे प्रभू रामचंद्र आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकले. भाऊला बघून नाही, पण भाऊचा अंतकरणातला भाव बघितला आणि तो भाव बघून आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकले. जसे प्रभू रामचंद्र लखनजीला आशीर्वाद देण्यासाठी हात खाली करतात, तोपर्यंत लखनजीनं सीतामय्याला सांगितलं, वहिनी साहेब फटक्यात फुलार टाका. सीतामय्यानं फुलार टाकला. लग्न किती लेट लागलं हो काका? फक्त 14 सेकंद लग्न लेट लागलं. 14 सेकंद उशीर झाला तरी जगत जननी सीतामय्या प्रभू रामचंद्रांची म्हणजे ब्रह्मांडाच्या धनीची पत्नी. 14 सेकंद लग्न लेट लागलं तरी सुद्धा आदिशक्तीला 14 वर्षाचा वनवास. आपण 11:35 12:35 लग्न जर 2:30 आणि 3 वाजेला लावू तर आपल्याला किती वर्षात वनवास भेटणार आहे?